नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये रबराचे सर्वात जास्त उत्पादन होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणता देश हा नॅटो या संघटनेचा सदस्य हा झालेला आहे? खालीलपैकी कोणता देश हा नॅटो या संघटनेचा सदस्य हा झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 अहमदाबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? अहमदाबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 साबरमती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 पुस्तक, चेंडू, कागद यांना व्याकरणामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? पुस्तक, चेंडू, कागद या सर्वांना व्याकरणामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सामान्य नाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंडित श्यामजी कृष्ण वर्मा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 ऑपरेशन मुस्कान खालीलपैकी कशा संबंधीचा उपक्रम आहे? ऑपरेशन मुस्कान हा उपक्रम खालीलपैकी कशा संबंधीचा उपक्रम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हरवलेल्या मुलांची घर वापसी करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 हॅरी पॉटर या मालिकेमधली पुस्तके खालीलपैकी कोणी लिहिली होती? हॅरी पॉटर या मालिकेमधली सर्व पुस्तके खालीलपैकी कोणी लिहिलेली पुस्तके आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जे.के. रोलिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 ज्वाला गुट्टा ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ज्वाला गुट्टा ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 जंक फूडवर टॅक्स लावणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते होते? जंक फूडवर टॅक्स लावणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणता ग्रंथ हा संत ज्ञानेश्वर यांचा ग्रंथ नाही? खालीलपैकी कोणता ग्रंथ हा संत ज्ञानेश्वर यांचा ग्रंथ नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भावार्थ रामायण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 तळ्यामध्ये कमळे उमलली होती या वाक्यामध्ये आपला अधोरेखित शब्दाचं सामान्य रूप ओळखायचं आहे। सामान्य रूप आपल्याला अधोरेखित शब्दाचं सामान्य रूप ओळखायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तळे या ठिकाणी अधोरेखित शब्दाचं सामान्य रूप होईल। प्रश्न क्रमांक 14 ध्वनी प्रदूषण मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? ध्वनी प्रदूषण मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डेसिबल या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 राजा कनिष्क यांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? राजा कनिष्क यांची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पेशावर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 इंटरपोल या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणतं आहे? इंटरपोल या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लिओन्स फ्रान्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 दैनंदिन आहारामध्ये फॉस्फरसच्या त्रुटीमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? दैनंदिन आहारामध्ये फॉस्फरसच्या त्रुटीमुळे खालीलपैकी कोणता रोग हा होऊ शकतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वाढ खुंटणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणता महामार्ग हा भारतामध्ये सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? खालीलपैकी कोणता महामार्ग हा भारतामधला सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 NH7 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती यांची तयारी करायची असेल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाले आहेत। सर्वांनी फ्रीमध्ये तुम्ही लेक्चर्स बघू शकता। सर्वांनी अन अकॅडमी हा ॲप डाउनलोड करायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला सर्व लेक्चर्स हे फ्रीमध्ये बघावास मिळतील। सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचं आहे। अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर्स सर्वांना बघावास मिळतील।
विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSCची तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाल्या आहेत. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाल्या आहेत. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. तर आपल्याकडे कोणकोणत्या बॅच अवेलेबल असतील? गरुड झेप कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर STI मेन्स एक्झाम बॅच क्रमांक 4 10 डिसेंबरपासून अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. STI मेन्ससाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच सर्वांनी जॉईन करायचे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी बॅचमध्ये जॉईन करायचे. अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? निश्चय कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच, कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी अवेलेबल असेल. निश्चय बॅच सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुम्ही राज्यसेवा परीक्षा असेल, PSI असेल, STI असेल, ASO असेल, डिपार्टमेंट PSI असेल, सर्वांसाठी आपल्याकडे एकच सबस्क्रिप्शन. कोणतीही परीक्षा असो, सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. प्रश्न क्रमांक 21 जैन धर्मानुसार शेवटचे तीर्थकार खालीलपैकी कोण मानले जातात? जैन धर्मानुसार शेवटचे तीर्थकार खालीलपैकी कोण मानले जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वर्धमान महावीर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 त्याची गोष्ट लिहून झाली. आपला या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. त्याची गोष्ट लिहून झाली. आपल्या या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 समापन कर्मणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 गौतम बुद्धांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? गौतम बुद्धांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कपिलवस्तू लिंबोणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतीय प्रमाणवेळ व ग्रीनविच टाइम यांच्यामध्ये खालीलपैकी किती तासांचं अंतर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 5.5 तास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 माधवीने पेरू खाल्ला. आपल्या या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे. माधवीने पेरू खाल्ला. आपल्या या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 उस्ताद अमजद अली खान खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सरोद वादक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 नॉटिकल मैल खालीलपैकी काय मोजण्याचे एकक आहे? नॉटिकल मैल खालीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 समुद्रामध्ये अंतर मोजणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे एकूण खालीलपैकी किती खासदार असतात? लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे एकूण खासदार खालीलपैकी किती असतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 48 खासदार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 व्हिटॅमिन सीच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग हा होऊ शकतो? व्हिटॅमिन सीच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग हा होऊ शकतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्कर्वी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ए मेरे वतन के लोगो हे गीत खालीलपैकी कोणत्या गीतकाराने लिहिलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रदीप या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये गरुड शक्ती हा युद्ध सराव पार पडला होता? खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये गरुड शक्ती हा युद्ध सराव पार पडलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भारत आणि इंडोनेशिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 30 लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सायट्रिक ॲसिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 दीपा कर्माकर खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? दीपा कर्माकर ह्या खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जिम्नॉस्टिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 35 महाराष्ट्रामध्ये आकाराने सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जळगाव जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कृपण आपला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. कृपण या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कंजूस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 8 जाती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 विधान परिषद यांचे सदस्य यांची पात्रता खालीलपैकी किती असते? विधान परिषद यांचे सदस्य यांची वयाची पात्रता खालीलपैकी किती असते?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 30 वर्षे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 2 व्हायरॉलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास हा केला जातो? व्हायरॉलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास हा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विषाणू या ठिकाणी गॅन्स रोईल. प्रश्न क्रमांक 3 सिक्कीमची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? सिक्कीमची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गंगटोक या ठिकाणी गॅन्स रोईल. प्रश्न क्रमांक 14 पोलीस पाटलांची नियुक्ती खालीलपैकी कोणाकडून केली जाते? पोलीस पाटलांची नियुक्ती खालीलपैकी कोणाकडून केली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उपविभागीय अधिकारी या ठिकाणी गॅन्स रोईल. प्रश्न क्रमांक 5 पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर खालीलपैकी कोणता आहे? पंचायत राज व्यवस्थेमध्ये सर्वात कनिष्ठ स्तर खालीलपैकी कोणता असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ग्रामपंचायत या ठिकाणी गॅन्स रोईल. प्रश्न क्रमांक 5 रंकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? रंकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर या ठिकाणी गॅन्स रोईल. प्रश्न क्रमांक 6 मोटारीमध्ये बस रेडिएटरचे कार्य खालीलपैकी कोणते असते? मोटारीमध्ये बस रेडिएटरचे कार्य खालीलपैकी कोणते कार्य असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 इंजिन थंड करणे या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणते प्रदूषण सर्वात जास्त धोकादायक असते? खालीलपैकी कोणते प्रदूषण हे सर्वात जास्त धोकादायक असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वायू प्रदूषण या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या सभागृहाला प्रथम आणि कनिष्ठ सभागृह असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या सभागृहाला प्रथम आणि कनिष्ठ सभागृह असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा सभागृह या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 9 केंद्रीय ऊस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? केंद्रीय ऊस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 11 भांड्यांना कलही देण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर हा केला जातो? भांड्यांना कलही करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर हा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नवसागर या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 12 ध्वनी तरंगाचे प्रसारण खालीलपैकी कशामधून होत नाही? ध्वनी तरंगाचे प्रसारण खालीलपैकी कशामधून होत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 निर्वात जागा या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 13 दिवस आणि रात्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समान असतात? दिवस आणि रात्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समान असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विषुववृत्त या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 14 कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक सहकारी साखर कारखाने आहेत? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 15 विद्युत बल्बमध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार ही वापरली जाते? विद्युत बल्बमध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार ही वापरली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 टंगस्टन या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 15 मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो हे विधान खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विधान आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बरोबर विधान या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 16 मुंबई हाय हे खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडित आहे? मुंबई हाय हे खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 खनिज तेल या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 6 डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांचे कार्य खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांचं कार्य खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कृषी क्षेत्र या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 18 खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणता विभाग हा अधिक समृद्ध आहे? खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणता विभाग हा अधिक समृद्ध विभाग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ विभाग या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 18 पानिपत या साहित्य कृतीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पानिपत या साहित्य कृतीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विश्वास पाटील या ठिकाणी गॅस रोईल.
प्रश्न क्रमांक 19 चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पृथ्वी आणि ताऱ्यामधले अंतर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक हे वापरतात? पृथ्वी व तारे यांच्यामधलं अंतर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रकाश वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भ्राकरा नागल हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? भ्राकरा नागल हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सतलज नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 जालना हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता? जालना हा जिल्हा पूर्वी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 LPG गॅसमध्ये खालीलपैकी मुख्य घटक कोणते असतात? LPG गॅसमध्ये मुख्य घटक खालीलपैकी कोणते असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्युटेन व आयसोब्युटेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 क्रिकेट बॉल खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे? क्रिकेट बॉल खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चिकू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या विद्युत उपकरणाची दीप्तिमानता ही इतरांच्या तुलनेमध्ये अधिक असते? खालीलपैकी कोणत्या विद्युत उपकरणाची दीप्तिमानता ही इतरांच्या तुलनेमध्ये अधिक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्रकाश नळी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 36 जिल्हे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 नीलक्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? नीलक्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मत्स्य उत्पादन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 ब्रह्मोस हे खालीलपैकी कशाचं नाव आहे? ब्रह्मोस हे खालीलपैकी कशाचं नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्षेपणास्त्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 जिल्हा परिषदेमध्ये प्रशासनाचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? जिल्हा परिषदेमध्ये प्रशासनाचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये खालीलपैकी कोणती ऊर्जा असते? नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये खालीलपैकी कोणती ऊर्जा असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गतीज ऊर्जा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सातारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 संसदेने खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय नागरिकत्व कायदा संमत केला होता? संसदेने खालीलपैकी कोणत्या वर्षी नागरिकत्व यांचा कायदा हा संमत केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1955 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका घेण्याचे प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका घेण्याचे काम खालीलपैकी कोणाचं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्य निवडणूक आयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मीनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मीनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चेन्नई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध धम्म हा स्वीकारला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ताराबाई शिंदे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 नाबार्ड ही खालीलपैकी काय आहे? नाबार्ड ही खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बँक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 प्रश्न क्रमांक 46 माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 48 ऊसापासून बनलेल्या साखरेला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुक्रोज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते खालीलपैकी योग्य आन्सर कोणतं व्हायला पाहिजे? जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते खालीलपैकी योग्य आन्सर कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विरुद्ध दिशेने गतिमान होते या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भटनागर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? भटनागर हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 साहित्य क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 भारतरत्न सन्मानाचे पहिले बिगर भारतीय खालीलपैकी कोण आहेत? भारतरत्न सन्मानाचे पहिले बिगर भारतीय मानकरी खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 खान अब्दुल गफार खान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 खालीलपैकी कोणते हे अष्टविनायकाचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते ठिकाण हे अष्टविनायकाचे स्थान नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गणपतीपुळे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 कोयना नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोयना ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल.